पुढे सरकून जरा योग्य जागा स्थानापन्न झाला तर कार्यक्रमाचा आस्वाद चांगला घेता येईल. मागे बसलेल्या मित्रांना, बंधू भगिनींना विनंती आहे, जरा समोर येऊन स्थानापन्न व्हा. वक्त्यांशी जवळीक साधायला आपल्याला सोपं होईल. जरा योग्य जागी पटकन येऊन बसावं, कारण आपली मागे विद्यार्थी मित्रमंडळी आता एकदम येणार आहेत. त्याच्यामुळे पुन्हा पुढच्या जागा आपल्याला कदाचित वेळ मिळणार नाही. सगळ्यांना विनंती आहे, समोर येऊन योग्य जागी स्थानापन्न व्हावं. कार्यक्रम लगेच सुरू होतोय. धन्यवाद. कशी हिंमत करते कैसी हो सर, या जस्ट सुस्वागतम. दयानंद शिक्षण संस्था आणि स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजच्या या वैचारिक मेजवानीमध्ये मी शिरीष पोफळे आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मगाशी दिलेल्या सूचनेप्रमाणे मराठी पाऊलं पडते पुढे, थोडं पुढे सरकून घेतला तर आनंद होईल. सगळ्यांना जरा आस्वाद जास्त जवळून आणि चांगला घेता येईल. मागे बसलेल्या मंडळींना विशेषतः विनंती करतो, पुढे जागा रिकाम्या आहेत, कृपया समोर आलात तर जास्त उत्तम होईल. आपण सर्वांनाच कल्पना आहे, गेली अनेक वर्ष स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला आपल्या लातूरमध्ये वैचारिक आस्वाद आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे देत आलेले आहेत. आजच्या या कार्यक्रमाचे आदरणीय व्याख्याते दिलीपजी रांजेकर यांचा सविस्तर परिचय आपल्याला होणारच आहे. तत्पूर्वी मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्वामी रामानंद तीर्थांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात. यांचं दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने स्वागत करायची विनंती मी श्री लाहोटीजींना करतो. स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेचे अशा या औपचारिक स्वागतानंतर मी
माझे मित्र अतुल देऊळगावकर यांना विनंती करतो की त्यांनी वैद्य गुरुजी, श्रीयुत लक्ष्मीरमणजी लाहोटी, सुरेश जैन, दबडगावकर सर, सभागृहातील मान्यवर बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांनाच भारतीय संस्कृतीचा खूप अभिमान आहे असतो. तर ही जी आपली भारतीय संस्कृती कोणे एकेकाळी उच्चतम अवस्थेला होती, त्या काळात पाटण्यापासून 50 किलोमीटर अंतरावरचं नालंदा आणि इस्लामाबादपासून 50 किलोमीटर अंतरावरचं तक्षशिला या विद्यापीठांना जगातले विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी येत होते. असंही लिहून ठेवलेलं आहे की नालंदामध्ये खुद्द गौतम बुद्ध अनेक वेळेला जाऊन तिथं विद्यार्थ्यांना शिकवत होते. म्हणजे जगभरामध्ये संस्कृतीचा जो दबदबा होता, काय सोन्याचा धूर निघत होता असं लिहून ठेवलेलं आहे प्रवास वर्णन करणाऱ्यांनी. त्यामध्ये प्रामुख्यानं आपल्या शिक्षणाची प्रचंड अशी जी काही एक जबाबदारी होती ती जगाला असं वाटत होतं की ती खूप मोठी आहे आपल्या भागामध्ये, आणि भारतामध्ये येऊन शिक्षण घेतलं पाहिजे असं जगाला वाटत होतं. आता आपण थेट एकदम आत्ता येऊया 21व्या शतकात. आत्ता भारतात काही जणांना असं वाटतं की काही काळानंतर भारत महासत्ता होऊ शकेल. तर जर भारताला महासत्ता व्हायचं असेल, म्हणजे आत्ताचा आपला विकास दर 9% आहे, तो 10% झाला, म्हणजे चीनच्या बरोबर गेला, तरी देखील जर आपल्याला महासत्ता व्हायचं असेल तर आपण ज्या पुढच्या पिढ्या घडवतोय त्या घडवणाऱ्या शिक्षण संस्थांची अवस्था काय आहे याचा जर आपण अंदाज घेतला तर जगातल्या 100 उत्तमोत्तम शिक्षण संस्थांचा जर आपण शोध घेतला तो अनेक चाचण्यांमधनं घेतला जातो. त्यामध्ये 1 नंबरला येतं हार्वर्ड युनिव्हर्सिटी, 2 नंबरला असते ऑक्सफर्ड, 3 नंबरला असते स्टॅनफर्ड, 4 नंबरला असते इतर, अशा सगळ्या येतात. 50मध्ये IIT सुद्धा आपली येत नाही. वेगवेगळ्या चाचण्या जरी घेतल्या तरी फार तर 100मध्ये एखाद दुसरी भारतीय संस्था येते. असं असताना आपण आपल्या शिक्षणाचा अभिमान बाळगायचा का? हे आपण देश पातळीला बोलतोय. ग्रामीण पातळीला काय आपल्याला पूर्णपणे कल्पना आहे. बरं, पण असं आहे असं म्हणत सगळ्यांनी एकमेकांना, म्हणजे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी शिक्षकांना, शिक्षकांनी संस्थाचालकांना, संस्थाचालकांनी फिरून शिक्षकांना, असं कोणी राज्यकर्त्यांना, कोणी धोरणकर्त्यांना, असं जर आपण नावं ठेवत राहिलो, तक्रार करत राहिलो तर त्यातून साध्य काहीही होणार नाही. कारण या तक्रारीतून प्रत्यक्ष काहीच हाताला लागत नाही. आता याचा विचार कोण कोण करतंय? आपण सहसा प्रत्येक गोष्टीला कोणाला ना कोणाला तरी जबाबदार धरतो, प्रामुख्यानं राजकीय नेत्यांना. ते काही कारणांसाठी असतीलही, पण शिक्षण आता जर आपण अमेरिकेचं पाहिलं तर अमेरिकेतली विद्यापीठं हे तिथल्या उद्योजकांनी, उद्योगपतींनी चालू केलेली आहेत, सगळी मोठी विद्यापीठं. आणि गेल्या 5-10 वर्षामध्ये जी एक महत्त्वाची संकल्पना आलेली आहे, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे धनिकांची, उद्योगपतींची सामाजिक जबाबदारी नेमकी काय आहे आणि ते कशी व्यक्त करतात, ते शिक्षणातून व्यक्त करतात का? असं जर पाहिलं तर भारतामध्ये अतिशय दयनीय अवस्था दिसून येते. आणि या पार्श्वभूमीवर विप्रो फाउंडेशनचे अझीम प्रेमजी यांनी असं जाहीर करणं की मी माझ्या मालमत्तेतील 9,000 कोटी रुपये भारतामधील शिक्षणासाठी लावणार आहे. याला खूप मोठा गहन अर्थ आहे. आणि हे नेमकं कसं घडलं तर हे घडण्यामागे जे व्यक्ती अतिशय अनन्यसाधारण महत्त्वाची आहे ती म्हणजे आज आपल्यासोबत असलेले श्रीयुत दिलीपजी रांजेकर. श्रीयुत रांजेकर यांनी 1976 पासून त्यांचा विप्रोशी संबंध आहे. ते आहेत विज्ञान शाखेचे पदवीधर. नंतर त्यांनी मॅनेजमेंटचा कोर्स केला आणि त्यानंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये आणखीन एक मॅनेजमेंटचा कोर्स केला. पण हे सगळं केल्यानंतर ते विप्रोचे विविध उत्पादनं पाहत होते. म्हणजे आपल्यापैकी बुजुर्गांना लक्षात असेल की सुरुवातीच्या काळामध्ये जे डालडा वनस्पती घी आपण करत होतो ते अंमळण्याला विप्रो तयार करत होतं. मग त्यानंतर साबण, इलेक्ट्रिसिटीचे साधनं अशी सगळी केल्यानंतर आणि विशेषतः माहिती तंत्रज्ञानात आल्यावर विप्रोने अशी प्रचंड झेप घेतली. ती घेतल्यानंतर
2000 साली कधीतरी एकदा अझीम प्रेमजी स्वतः आणि रांजेकर हे गप्पा मारत बसले होते आणि त्यावेळेला अझीम प्रेमजी असं म्हणाले की काय आपण कमावतो खूप, पण आपण जोपर्यंत काहीतरी महत्त्वपूर्ण म्हणजे पुढच्या अनेक पिढ्यांना उपयोगी ठरेल असं करत नाही तोपर्यंत आपल्या या काम करण्याला अर्थ नाही. आणि हे ऐकल्यानंतर रांजेकर कामाला लागले. ते देशभर हिंडले, जगभर हिंडले आणि त्यांना असं वाटायला लागलं होतं की आपल्याला जर मूलभूत काम कोणतं करायचं असेल तर ते शिक्षणात केलं पाहिजे. आणि म्हणून शिक्षणामध्ये होणारे असंख्य प्रयोग त्यांनी पाहिले. त्या काळामध्ये मध्य प्रदेशमध्ये होशंगाबादला प्रयोग होत होते, केरळमध्ये केरळ साहित्यशास्त्र परिषद प्रयोग करत होतं, पुण्यामध्ये कृषी व्हॅलीमध्ये जे कृष्णमूर्तींच्या शाळेमध्ये असे अनेक ठिकाणी जे प्रयोग होत होते ते प्रयोग त्यांनी पाहिले, विविध अभ्यासक्रम पाहिले. शिक्षकांना प्रशिक्षण उत्तम पद्धतीने कसा देता येईल याचा विचार केला आणि या सगळ्याचा सतत विचार केल्यामुळे या विचारमंथनातून चिंतनातून आता त्यांनी अझीम प्रेमजी फाउंडेशननं एक विद्यापीठ स्थापन केलेलं आहे. त्या विद्यापीठामध्ये केवळ शिक्षणाचा आणि विकासाचा विचार होणार आहे. जगभरातील अर्थतज्ञ अतिशय महत्त्वाचा विचार सांगतात आणि जो सुरुवातीला आपल्या अमर्त्य सेन यांनी सांगितला की तुम्हाला जर विकास जर उत्तम गाठायचा असेल तर तुम्ही शिक्षण आणि आरोग्यावर खर्च केला पाहिजे. हेच आता रांजेकरांनी आपल्याला त्यांच्या जे एकंदरीत शिक्षणाच्या कार्याचं जे डिझाईन आहे त्यातून ते दाखवून देत आहेत. यापुढं तो कार्यक्रम कसा असणार आहे, त्यामध्ये त्यांना कोणाकोणाला कसं सहभागी करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सहभागी होताना आपल्याला काय काय करता येईल या सगळ्याची माहिती देतील आता इथून पुढे आपल्याला देतील. आणि त्यांच्या व्याख्यानानंतर आपण त्यांना जरूर चिठ्ठी पाठवून प्रश्न विचारावेत. मी श्रीयुत रांजेकरांना विनंती करतो की त्यांनी सखोल आणि सविस्तर मार्गदर्शन करावं. इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना नम्र अभिवादन. तसंच स्टेजवर बसलेल्या सर्व मान्यवरांनाही अभिवादन. सगळ्या प्रथम संयोजकांचे खूप खूप आभार की त्यांनी इतक्या प्रेमाने इथं मला बोलवलं. ही लातूरची माझी पहिली विजिट आहे आणि आपल्या सर्वांसमोर काही विचार मांडण्याची आमचे जे योजना आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती द्यायची ही संधी उपलब्ध करून दिली त्याच्याबद्दल खूप खूप आभार. परवा पुण्याला वसंत व्याख्यानमालेत मी 32 वर्षाने मराठीतून बोललो. त्या दिवशी किंवा त्याच्या आधी एक 24 ते 48 तास थोडेसे धाबे दणाणले होते. कारण जेव्हा तुम्हाला ज्या माध्यमामधून विचार करण्याची सवय होते ते माध्यम सोडून जर दुसऱ्या माध्यमातून तुम्हाला जर तुमचे विचार सांगायचे असतील तर मध्ये गॅप निर्माण होते. हा जो अनुभव आहे तो मी एक 40 वर्षापूर्वी जेव्हा मी मराठी माध्यमातून इंग्लिश माध्यमात जेव्हा गेलो आणि जेव्हा लोकांशी इंग्लिशमधून बोलण्याची वेळ आली त्यावेळेस हाच एक्सपिरियन्स मी उलट्या रीतीने अनुभवला होता की त्यावेळेस खूप विचार करून करून इंग्लिश सेंटेन्स बनवायचं आणि मग ते घाबरत सगळ्यांच्या समोर मांडायचं. आणि आपल्यापैकी बरेच लोक आपण ह्या अनुभवातून जातो. कारण जेव्हा आपण मराठी माध्यमातून 11वीपर्यंत जेव्हा शिकतो आणि नंतर कॉलेजमध्ये जाऊन एकदम इंग्लिश मीडियम सुरू होतं पण तरीसुद्धा आपल्या अवतीभोवती जे मराठी वातावरण असतं ते बदलत नाही. किंबहुना तुम्ही जर त्यावेळेस कोणाशी जर इंग्लिशमधून बोलण्याचं त्यावेळची मी तुम्हाला 67-68ची गोष्ट सांगतोय तर लोकांनी मला दगड मारले असते की कुठून आला हा दगड, इंग्लिशमधून काय बोलतो, मराठीत बोल. माझी बहीण मला गणित शिकवायची आणि त्यावेळेस ती ऑलरेडी पोस्ट ग्रॅज्युएटला होती आणि मी 11वीला होतो. तर ती इंग्लिशमधून सारखे शब्द वापरायचे. मी तिच्यावर खूप चिडायचो, इंग्लिश काय मराठी सांग मला. तर हा जो एक बदल मी सध्या अनुभवतोय तो फार आनंददायी असा अनुभव आहे. आणि मला हे जाणवायला लागलं आहे की आणखीन जर मी थोडीशी आणखीन सराव केला, प्रॅक्टिस केली तर मी
परत एकदा चांगल्या प्रकारे मराठीतून बोलू शकेल. अतुलने आत्ता आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगितल्या माझ्याबद्दल आणि फाउंडेशनबद्दल. पण ॲक्च्युली मी भाग्यवान माणूस आहे की विप्रोसारख्या कंपनीमध्ये बरीच मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी, बऱ्याच विविध पैलूंची जबाबदारी मी सांभाळत असताना माझ्यासमोर हा अचानक संधीचा मोठा ठेवा पुढे आला आणि मला भान राहिलं नाही आणि मी त्याच्यात उडी मारली. कारण मला ते एकदा ह्याच्यात उडी मारल्यानंतर ते कॉर्पोरेटचं जे जग होतं ते असं मिथ्या वाटायला लागलं. मिथ्या म्हणजे गौतम बुद्धाला वाटलं तसं नाही, ते खूप किरकोळ वाटायला लागलं. कारण आपण जेव्हा आपल्याबद्दल सारखा, आपल्या भोवतीबद्दल आणि आपल्या स्वतःबद्दल सारखा विचार करत असतो आणि आपल्याला जाणवतं की ह्याच्या पलीकडे खूप मोठं विश्व आहे आणि आपण इतके दिवस किती संकुचित होतो याची जेव्हा जाणीव होते तेव्हा थोडी लाज वाटते ॲक्च्युली की आपण किती वेळ घालवला. माझ्या मते मी 50 वर्षाचा असताना जेव्हा या क्षेत्रात उतरलो, 48 म्हणा 50 म्हणा, मला वाटलं की आपण एक 10-15 वर्ष तरी उशीर केला. 10-15 वर्ष आधी यायला पाहिजे होतं. कारण शिक्षण हा अतिशय दूर म्हणजे लॉंग टर्म असा इश्यू आहे आणि त्याच्यामध्ये जे बदल येतात ते खूप उशिराने येतात. असं काहीतरी कळ दाबली आणि काहीतरी इफेक्ट आला असं नाही होत. कुठलाही विकासाचा विषय तसाच आहे. तर मी ह्याच्यातून थोडंसं बाहेर पडून आपल्याला एक थोडंसं बाहेरच्या जगाची थोडीशी तुम्हाला कल्पना देतो की माझ्या दृष्टीने काय काय बदल आपल्या भोवती होत आहेत. माझ्यामध्ये 3 प्रकारचे बदल होत आहेत. काही बदल आपल्याला जाणवतात, आपल्याला त्याची चांगली माहिती असते. काही बदल आपल्याला थोडीफार जुजबी माहिती असते आणि काही बदलाविषयी आपल्याला बिलकुलच माहीत नसते. एक बदल आपल्याला जाणवला, आता इथे बरेच यंग लोक आहेत त्यामुळे त्यांना 83मध्ये घेऊन जाणं देशाच्या दृष्टीने मी तुम्हाला सांगतोय. 83 हे फार महत्त्वाचं साल होतं कारण मारुती नावाची गाडी आली त्यावेळेस. त्या मारुती गाडीच्या आधी सबंध देश हा ॲम्बॅसेडर आणि फियाट फक्त चालवायचा, मध्ये थोडी स्टँडर्ड गाडी यायची. मारुती गाडी आल्यानंतर क्वालिटी प्रॉडक्ट काय असतं, दर्जेदार उत्पादन काय असतं हे देशाला पहिल्यांदा समजलं. कारण ती गाडी ॲक्सिलेटर दाबला की पुढे जायची, क्लच दाबला की गिअर बदलता यायचे. आणि आपली पहिल्यांदा जवाहरलाल नेहरूंनी एक गोष्ट सांगितली होती बिर्लांना स्वतःना की तुमच्या गाडीमध्ये, ॲम्बॅसेडर गाडीमध्ये एक हॉर्न सोडून सगळ्या गोष्टीचा आवाज येतो. आणि हा विनोद नव्हता, ही एक टिप्पणी होती, त्याच्या क्वालिटीवर एक टिप्पणी होती. तर अशा उत्पादनाची आपल्याला सवय झाली होती आणि मध्येच एक मारुती गाडी आली. त्या बऱ्याच लोकांना त्याचं हे सुद्धा कळणं, महत्त्व पण कळणार नाही कारण काही लोक खूप यंग आहेत इथे. परंतु जे माझ्या साधारण वयाचे लोक आहेत त्यांना समजेल ही गाडीला एक सर्व्हिस शेड्यूल होतं, त्याला एक ठराविक मेकॅनिक्स होतं, त्याला सपोर्ट होता, घरी लोक यायचे काय झालं तर वगैरे वगैरे. तर एक प्रकारचा क्वालिटीमध्ये खूप बदल झालेला आहे, ग्राहकामध्ये बदल झालेला आहे. ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना समजते. त्याच्याबरोबरच आपल्याला आणखीन एक गोष्ट समजते की ह्या सगळ्या पूर्वी सीमारेषा होत्या, भौगोलिक सीमारेषा, आर्थिक सीमारेषा, ह्या सगळ्या पुसट झालेल्या आहेत. दळणवळणाची केवढी मोठी साधनं आपल्याकडे आलेली आहेत. इथं बसून आपण कुणाशीही बोलू शकतो. लातूरमध्ये बसून आपण कुणाशीही संपर्क साधू शकतो केवळ एक नंबर डायल करून. आणि ह्याचे सगळे जे वारे, जे पहिल्यांदा पाश्चात्य वारे किंवा पौर्वात्य वारे आपल्याकडे यायला खूप वेळ लागायचा, पिढ्यानपिढ्या त्याच्यामध्ये जायच्या. टी व्ही आपल्याकडे येण्याला कितीतरी वर्ष लागली. आता तिथे जे काही लॉन्च होतं ते थोड्याफार आठवड्याच्या फरकाने इथे पण लॉन्च होतं. आणि त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की त्या सगळ्या लोकांना कळून चुकलं आहे की ही खूप मोठी बाजारपेठ आहे, 120 कोटी लोकांची बाजारपेठ आहे. तर ह्या ज्या सीमारेषा पुसट झालेल्या आहेत हा फार महत्त्वाचा बदल गेल्या जवळजवळ 20 वर्षात झालेला आहे. आणि तो सगळ्यांना जाणवत आहे. तुम्ही ऐकलं असेल, लोक म्हणतात की वर्ल्ड हॅज बिकम अ विलेज, वन विलेज. सगळं गाव, सगळं जग म्हणजे एक विश्व म्हणजे एक छोटंसं गाव, खेडेगाव झालेलं आहे. तर हे उगाचच म्हणत नाहीत कारण खूप त्याचा महत्त्वाचा एक संदर्भ आहे. दुसरी गोष्ट, हे जे क्वालिटी जी इमर्ज होती आहे आता शिक्षणात म्हणा किंवा आता कॉलेजेस जे आहेत जिथे क्वालिटी शिक्षण होत नाही ती कॉलेजेस लवकरच ओसाड पडतील. तेव्हा तुम्हाला क्वालिटी देणं हा फार महत्त्वाचा आपला दैनंदिन भाग झालेला आहे. आणि ती क्वालिटी देण्यासाठी नवीन प्रोसेसेस, नवीन प्रकारचं थिंकिंग सारखं निर्माण करावं लागतं. हा एक फार महत्त्वाचा बदल झाला आहे. पण ह्याच्याबद्दल फारशी आपल्याला माहिती नाही की म्हणजे काय करायचं आपण.
तिसरा आणि महत्त्वाचा जे कॅटेगरी आहे, वर्गवारी आहे, त्याच्यातमध्ये ती बेसिकली टेक्नॉलॉजी आणि माणूस, कुठल्या प्रकारचा माणूस आता निर्माण होतो आहे, कुठल्या प्रकारची नवीन पिढी निर्माण होती आहे, याच्याबद्दल आपल्याला खूप कमी नाही आणि आपण त्याचा विचारही करत नाही. जेव्हा आपली छोटी बहीण किंवा छोटा भाऊ हा वेगळ्या रीतीने, कम्प्लिटली वेगळ्या रीतीने वागतो, किंवा आपली मुलं वेगळ्या रीतीने वागतात की जे आपण तसं वागत नव्हतो, पण आपल्याला हे समजत नाही की आपण जेव्हा मुलं होतो तेव्हा आपण सुद्धा आपल्या आईवडिलांपेक्षा वेगळे वागत होतो. हा पिढींचा जो संघर्ष आहे, हा संघर्ष आता पिढीची जी डेफिनेशन, व्याख्या जी आहे ती आता बदललेली आहे. पूर्वी 30-30 वर्षाची एक पिढी असायची, नंतर ती 10 वर्ष झाली, आता 2.5 वर्षाची पिढी आहे असं म्हणतात. म्हणजे 2.5 वर्ष जर तुमच्यात जर वयात फरक असेल तर तुमची विचारसरणी सगळी वेगळी असते. आता प्रत्येक मनुष्याची किंवा स्त्रीची विचारशक्ती वेगळी, विचारसरणी वेगळी असते, परंतु पिढीशी संबंधित अशी जी डिस्टिंक्टली डिफरंट आणि फार मोठी वेगळी अशी जी विचारसरणी असते ती 2.5 ते 3 वर्षात असते. तुम्ही तपासून बघा तुमच्या घरी. आणि ह्याच्यामधून ही नवीन पिढी आपण ज्याला म्हणतो, की ज्याला काही लोक जनरेशन गूग म्हणतात, कारण ते सारखे गुगलवर असतात, तर ही पिढी आपण जे आत्तापर्यंत अनुभवलं आहे त्याच्यापेक्षा पूर्ण वेगळी पिढी आहे. कारण तुम्हाला त्यांना दररोज सामोरं जावं लागतं. काही ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत, आता साखर कारखाना इथे बरेच लोक चालवतात, बाकी काही धंदे चालवतात, त्याच्यामध्ये तुम्हाला एक जाणवेल की सगळी जी टॉप मॅनेजमेंट असते ते सगळे जुने लोक असतात. मी म्हातारे म्हणत नाही, मी जुने म्हणतो. ते ज्यांच्याकडून त्यांची जी मॅनेजमेंट असते ती मधली पिढी असते, परंतु ते शेवटी ज्यांच्याकडून काम घेतात ती पिढी ही अतिशय यंग पिढी असते आणि त्यांची विचारसरणी खूप वेगळी असते. आणि तुम्हाला जर कुठलाही व्यवसाय व्यवस्थितरित्या किंवा यशस्वीरित्या चालवायचा असेल तर या पिढीचं आकलन होणं अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही कुठलंही तंत्रज्ञान आणा, कुठलीही मशिनरी आणा, शेवटी काम करतात ती माणसं. तुमचा धंदा पुढे आणतात किंवा मागे नेतात ती माणसं, आणि ती माणसं तुम्हाला जर कळली नाहीत तर प्रॉब्लेम आहे. आणि मला असं भाग्य माझं असं की मी शाळांमधून फिरतो. संबंध देशातल्या 3,500 ते 4,000 शाळांमधून मी आत्तापर्यंत भेट दिलेल्या आहेत. सगळ्या रुरल, बहुतेक सगळ्या रुरल, म्हणजे 85 ते 90% रुरल, 10-15% अर्बन असतील. आणि मला जाणवतं की मुलं कम्प्लिटली वेगळी आहेत. आपण अशा शाळेत असताना नव्हतो, परंतु काही गोष्टी बदललेल्या नाही आहेत. शिक्षकाची जी पॉवरची पोझिशन असते ती अजून बदललेली नाही आहे. जर शिक्षकाला एन्श्युअर करायचं असेल, खात्री करायची असेल की मुलगा किंवा मुलगी शिकणार आहे किंवा शिकायला पाहिजे, तर त्या पिढीचं अंडरस्टँडिंग असणं, त्या पिढीबद्दल समज असणे फार महत्त्वाचं आहे. हा एक पॉईंट आपल्यासमोर एक ठेवतो मी, एक फार मोठा पॉईंट आहे आणि तुम्ही विचार करा याच्याबद्दल. आता माझा मुलगा आता जवळजवळ लेट्स से 27-28 वर्षाचा आहे. तो ओरडत असतो घरात, सगळीच मुलं ओरडतात हल्ली. आमच्या पिढीची ब्र काढण्याची हे नव्हती, क्षमता नव्हती जर घरी वडील असतील तर. पण हल्ली मुलं बिनदिक्कत ओरडतात, आई असू दे, वडील असू दे, कुणी असू दे, बाहेरचा माणूस असले तरी. म्हणून तो ओरडत होता. मी म्हटलं का ओरडतोस तू? तो म्हणतो तू ओरडतोयस. आपण सगळेच ओरडतो. म्हणजे मी ओरडल्यामुळे त्याच्या ओरडण्याचं जे गांभीर्य आहे ते एकदम कमी झालं. मी त्याला सांगतो की आज मी आता विमानतळावर चाललेलो आहे, मी आता गाडी घेऊन जातो, आपली दुसरी गाडी सर्व्हिसमध्ये आहे, तर तू ऑटोने जा आज. तो म्हणतो तू ऑटोने जा. ही जी एक समतेची भावना इनहेरंट आपण नवीन पिढीमध्ये घातलेली आहे. पूर्वी जो एक खाक्या होता की जुने माणसं, वयस्कर माणसं, ती सगळी वेगळ्या पद्धतीने त्यांना ट्रीट होणार, प्रश्नच उद्भवत नाही. वेर इज द क्वेश्चन की मी गाडी घेऊन जाण्याचा आणि तू ऑटोने जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ही सगळं डिस्ट्रॉय झालं. आणि ह्याचा तुम्ही पूर्ण विचार करा की घरी तुमच्या असे किती लोक बंड करतायत, आणि ही बंड करणारी पिढी एका दृष्टीने चांगली आहे, एका दृष्टीने प्रॉब्लेमॅटिक आहे. ती प्रॉब्लेमॅटिक नसेल जर आपण त्यांना जाणून घेऊ आणि त्यांच्याशी इंटरॅक्ट करण्याची किंवा डील करण्याची आपण क्षमता आपल्यामध्ये निर्माण करू तर प्रॉब्लेम येणार नाही. तर हे 3 मुद्दे आपल्यासमोर एक मोठ्या ब्रॉड स्वरूपात एक ठेवतो आपल्यासमोर. टेक्नॉलॉजीची पण अशीच परिस्थिती आहे. GSM, CDMA, 3G यांचं कन्व्हर्जन्स नुकतंच व्हायला लागलं होतं, तर मध्येच ब्लूटूथ टेक्नॉलॉजी येते. ही ब्लूटूथ टेक्नॉलॉजी जी आहे ती ह्याच्याशी काहीही त्याचं साम्य नाही. ही कम्प्लिटली रॅडिकली डिफरंट अशी टेक्नॉलॉजी आहे.
त्याला डिस्कंटिन्युटी ऑफ टेक्नॉलॉजी जी म्हणतात, अशी डिस्कंटिन्युटी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात पुढे अनुभवायला मिळेल. आणि आता वेस्टमध्ये ऑलरेडी कुजबूज सुरू झालेली आहे की सध्याचा जो कम्प्युटर आहे त्याचं पूर्ण स्वरूप बदलणार आहे. कम्प्युटिंगची नवीन टेक्नॉलॉजी जी येणार आहे त्यामुळे सध्याची कम्प्युटिंगची टेक्नॉलॉजी ही इररिलेव्हंट होणार आहे, त्याचा काही म्हणजे संदर्भच नाही राहणार. तर हा जो विकास होणार आहे किंवा ही जी नवीन डेव्हलपमेंट होणार आहे त्याला फेस करायची आपली तयारी आहे, हे आपल्या एक पुढे मांडतोय. आपल्या देशाकडे येऊ आपण. ही सगळी जगाची बात झाली. आपला देश 1947 साली स्वतंत्र झाला आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि 1950 साली आपण एक मॅन्डेट आपल्या स्वतःला कमिट केली आणि लोकांच्या समोर मांडली कॉन्स्टिट्यूशनच्या स्वरूपाने. आणि ती कॉन्स्टिट्यूशन, त्याचं जर तुम्ही प्रिॲम्बल वाचाल, आणि एक फार महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगतो की ही कॉन्स्टिट्यूशन ॲक्च्युली आपल्या सबंध देशावर नियंत्रण करणारी आहे आणि त्या कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे आपला समाज डेव्हलप करण्याची आपल्यावर जबाबदारी आहे. परंतु कॉन्स्टिट्यूशनच कोणाला माहीत नाही. जे लोक लॉ वगैरे शिकतात किंवा एक विषय म्हणून कॉलेजमध्ये कधी कधी शिकतात त्यांना थोडीशी त्याची माहिती असते, परंतु कॉन्स्टिट्यूशन जवळजवळ 95% लोकसंख्येला कॉन्स्टिट्यूशन म्हणजे कशाची खातात ते माहीत नाही. त्याचं प्रिॲम्बल तुम्हाला मी एक सांगतो, तुम्हाला वाचून दाखवतो. इंग्लिशमधून आहे, कारण ते मी त्याचं मराठी भाषांतर नाही केलं. 1950 मध्ये विद्वान लोकांनी ही कॉन्स्टिट्यूशन करून देशासमोर ठेवली आणि त्यांनी एक कमिटमेंट केली की वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सॉलेमली रिझॉल्व्ड टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इंटू अ सॉव्हरेन, म्हणजे स्वतंत्र सार्वभौम, सोशलिस्टिक समाजवादी, सेक्युलर निधर्मी, डेमोक्रॅटिक रिपब्लिक, लोकशाही सत्ता आम्ही अशी एस्टॅब्लिश करणार आहोत की त्या सत्तेमध्ये सगळ्यांचे हक्क अबाधित राहतील. कुठल्या प्रकारचे हक्क? जस्टिस, न्याय, सोशल म्हणजे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय, हे 3 जे हक्क आहेत ते आम्ही लोकांना देऊ. दुसरी गोष्ट लिबर्टी. लिबर्टी म्हणजे स्वतंत्रता, की कशाची? विचाराची. लिबर्टी ऑफ थॉट, लिबर्टी ऑफ एक्सप्रेशन, व्यक्त करण्याची. बिलीफ म्हणजे कुठले तुमचे विश्वास आहेत ते तुम्ही तुमचे फॉलो करा, तुमच्यावर कोणाची सक्ती नाही आहे. फेथ आणि वर्शिप, पूजा करण्याची, तुम्हाला कोणाची तुम्ही पूजा करू शकता, व्यक्तीची किंवा देवाची किंवा नटनट्यांची. इक्वालिटी, समता, सगळ्यांमध्ये समता हे घटनेने आपल्याला प्रॉमिस केलेलं आहे. इक्वालिटी ऑफ स्टेटस अँड अपॉर्च्युनिटी, म्हणजे तुमचा जो स्वतःचा जो दर्जा आपण म्हणतो, स्टेटसचं काय भाषांतर आहे? स्टेटस म्हणजे तुमची आत्ताची जी समाजातली जी एक पोझिशन आहे त्याचं, आणि तुम्हाला ज्या संधी मिळणार आहेत या दोन्हीचं तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्हाला समानता आम्ही तुम्हाला प्रॉमिस करतो, त्याचं वचन देतो आम्ही तुम्हाला. आणि फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुभाव जो आहे, ॲश्युअरिंग द डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल अँड युनिटी अँड इंटेग्रिटी ऑफ द नेशन. सगळा एक एक शब्द इतका महत्त्वाचा आहे, परंतु तो आपल्याला कोणीही आपल्या शिक्षणातही समजून सांगितलेला नाही. आपल्याकडून कधी कधी एखाद्यास घोकंपट्टी करून घेतली असेल याची, परंतु समजून कोणी सांगितलं नाही की ह्याचे किती सखोल आणि डीप असा याचा अर्थ आहे, हे आपल्याला कोणी सांगितलेलं नाही. प्रत्येकाने आपापला त्याचा विचार करा. पण हे प्रॉमिस आपल्याला, आपण स्वतःला, म्हणजे कारण आपण लोकशाही सत्ता असल्यामुळे आणि आपल्या राज्यकर्त्यांनी सबंध जनतेला हे वचन दिलेलं आहे 1950 मध्ये. आपल्याकडे वचनांची, पॉलिसी राबवणाऱ्या यंत्रणेंची अजिबात कमतरता नाही. सगळं आहे. हे काय करायचं? हा बोर्ड स्थापन करा. हे काय करायचं? हे डिपार्टमेंट स्थापन करा. हे काय करायचं? हा कमिशन स्थापन करा. पण त्याच्यापुढे काय होतं? आणि ही सगळ्यात मोठं आपल्या समोरचं चॅलेंज आहे की ह्याची आपण कुठपर्यंत पालन केलं किंवा कुठपर्यंत लोकांना हे मिळवून दिलं, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. जगामध्ये आणि जास्त करून आपल्या देशामध्ये 3 प्रकारचे जे प्रश्न आहेत ते सगळ्यांना भेडसावत आहेत सध्या. सगळ्यात जास्त आपल्याला 3 प्रश्न म्हणजे असमानता, अन्याय आणि मानवी किंवा सहृदयतेचा अभाव, मानवतेची एक फिलिंग, याचा अभाव.
हे आपल्याला कॉन्स्टंटली डे टू डे प्रत्येक दिवशी आपल्याला हे अनुभवायला मिळतात. आणि सगळ्या जगामध्ये हाच प्रश्न आहे. केवळ काही विकसित देश आहेत म्हणून त्यांच्याकडे हे प्रश्न नाहीत असं नाही. पण त्यांच्याकडे एक गोष्ट अशी आहे, तुम्ही अमेरिकेत जा, युरोपामध्ये जा किंवा जपानमध्ये जा, जे करप्शन किंवा भ्रष्टाचार किंवा अन्याय जे असतं ते तळागाळातल्या लोकांना जाणवत नाही रोज. त्यांच्याकडे एक समानता आहे, त्यांना एकच कायदा लागू आहे. त्यांची जी साधारण लिव्हिंग कंडिशन्स आहेत त्या सर्व समान आहेत. ड्रायव्हरकडे पण सिमिलर घर आहे, शेठकडे पण सिमिलर घर आहे, त्यांच्याकडे पण फ्रीज आहे, हीटिंग सिस्टम आहे, रस्त्यावर जाताना सगळे पालन करतात कायद्याचं. असं नाही की कोणीतरी न पालन करून थोडेसे पैसे देऊन पुढे जातं, हे त्यांच्याकडे होत नाही. कदाचित हाच आपल्यामध्ये डेव्हलप नेशन्समध्ये फरक आहे. विकसित राष्ट्रामध्ये आणि आपल्या कंटिन्युअसली सारख्या डेव्हलपिंग नेशनमध्ये आपलं डेव्हलपिंग चालू आहे. आपलं डेव्हलपिंग आता 64 वर्ष झाले, विकसित होतोय आपण. हे सगळं मी तुमच्यापुढे मांडतोय कारण मला माझ्या मूळ मुद्द्यावर यायचं आहे की ज्याचा त्यांनी प्रस्तावनेमध्ये सुद्धा उल्लेख केला होता, आणि तो मूळ मुद्दा आहे. कारण एवढं जर समानता किंवा न्याय जर मिळत असेल लोकांना जगातल्या, म्हणतो मी, तर अशी परिस्थिती का असेल की